आणि ह्या कीर्तनातून म्हणजे खूप महत्वाचे सामाजिक आणि कौटुंबिक विचार समोर येतात. खास करून काय म्हणतात त्याला, व्यसनाधीनतेचे परिणाम आणि आई-वडिलांचं महत्त्व. त्यातही वडिलांच्या भूमिकेवरचा भर तो लक्षणीय आहे. हम्म. आपण जरा या विचारांच्या मुळाशी जाऊया, काय मांडले ते समजून घेऊ. हो, नक्कीच. सुरुवात व्यसनाच्या मुद्द्यांनी करूया का? महाराज म्हणतात की दारूमुळे नुकसान होतं, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, असं तिहेरी नुकसान. बरोबर. पण मला एक वेगळा मुद्दा जास्त भावला. ते म्हणतात, दारू पिण्यापेक्षा न पिण्यासाठी जास्त हिंमत लागते. निर्व्यसनी राहणं जास्त धाडसाचं आहे. अगदी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. ही फक्त म्हणजे नैतिक भूमिका नाहीये, तर सामाजिक दबाव असतो, व्यसनाचं आकर्षण असतं, त्याला बळी न पडायला जे मानसिक धैर्य लागतं, तिकडे निर्देश आहे हा. खरंय. आणि महाराज पुढे जाऊन दारू पिऊन गाडी चालवणं असेल किंवा मग स्त्रियांवर होणारे अत्याचार यावरही स्पष्टपणे बोट ठेवतात. हो. आणि याला पर्याय काय देतात ते? पर्याय म्हणून ते हरिनामाचा प्याला प्यायला सांगतात. म्हणजे जणू काही दुःख विसरायला किंवा रिकामं पण घालवायला व्यसनाच्या मागे लागू नका, काहीतरी चांगलं करा, सकारात्मक मार्ग शोधा, असा संदेश आहे. बरोबर. आणि व्यसनानंतर महाराज थेट कुटुंबाकडे येतात. आईवडिलांचं महत्त्व सांगतात. माहेराची ओढ आईवडील असेपर्यंतच जास्त असते म्हणतात ते. त्यांची जागा खरंच कोणी घेऊ शकत नाही. हो ना. आणि ते जे उदाहरण देतात, वडिलांचे दारातले बूट बघून आठवण येणं किंवा देवघरातला दिवा, किती साध्या पण नेमक्या गोष्टी आहेत. अगदी. आणि वडिलांच्या त्यागाचं आणि मुलीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचं चित्रण, ते तर खूपच भावनिक आहे. बाप मुलीच्या लग्नाच्या काळजीने एकटाच रडतो, म्हणतात महाराज, किंवा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो, दिवाळीला स्वतःसाठी कपडे नाही घेणार पण मुलांसाठी सगळं करेल. हो, हे अगदी खरं आहे. त्या पिढीतल्या अनेक वडिलांचं हे चित्र आहे खरं तर. हो, प्रातिनिधिक आहे ते. आणि बाप मुलांना का रागवतो, उरडतो याचंही स्पष्टीकरण देतात, की त्यांनी शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. बरोबर. पण मुलींकडून काय अपेक्षा असते यावर त्यांचा भर जास्त दिसतोय. मुलीने असं काही वागू नये ज्यामुळे समाजासमोर मान खाली जाईल. ही त्यांची कळकळ आहे ना, ती खूप तीव्रतेने मांडली आहे. म्हणजे इथे फक्त वैयक्तिक नातं नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा पण जोडलेली आहे. अगदी. मुलगी पळून गेली तर बापाची काय अवस्था होते, पोलीस स्टेशनमध्ये काय होतं, हे वर्णन करताना ते फक्त एका व्यक्तीचं दुःख नाही सांगत, तर समाजाच्या दृष्टीनं मुलीच्या वागण्याचा भार वडील कसे उचलतात यावरच ते भाष्य करतायत. आणि मग तो धर्मवीर संभाजी महाराजांचा संदर्भ पण देतात. हो. त्यानं वडिलांची, शिवाजी महाराजांची आठवण येण्याचा, या नात्याला एक ऐतिहासिक वजन देण्यासाठीच तो संदर्भ आहे. आईबद्दल पण बोलतात ते. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई. तिच्या मायेबद्दल, तिच्या जाण्याने होणारे दुःखाबद्दल शंकाच नाही. पण या कीर्तनात वडिलांची भूमिका जास्त ठळक वागतेय, नाही का? नक्कीच. बाप म्हणजे कुटुंबाचं एक अदृश्य पण भक्कम असं संरक्षण कवच, असं काहीसं चित्र उभं राहतं. हो. आणि याचबरोबर स्त्रियांच्या आदराचा मुद्दा पण येतो. बरोबर. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, हे वचन ते सांगतात. जिथे स्त्रीचा आदर तिथे देवता रमतात. हा नुसता सुविचार नाही, तर कुटुंबाच्या सुखाचा तो पाया आहे, असं त्यांना म्हणायचंय. पत्नीच्या त्यागाबद्दल पण बोलतात. मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या, हे सगळं ती पतीसाठी घालते. तिचं समर्पण आहे ते. आणि मग या पार्श्वभूमीवर दारू पिऊन पत्नीला मारणं किती जास्त चुकीचं आहे, हे जास्त प्रभावीपणे समोर येतं. खरंय. हे सगळं ऐकताना ज्यांच्यासाठी हे कीर्तन होतं, त्या नानांची आठवण पण राहते. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे कुटुंबाला त्यांचं जाणं किती लागलं असेल याची कल्पना येते. हो, त्यामुळे या कीर्तनात ते वैयक्तिक दुःख आणि सामाजिक संदेश याची एक सुंदर गुंफण आहे. म्हणजे थोडक्यात या कीर्तनातून काय मिळतं आपल्याला? तर व्यसनाधीनतेचे परिणाम, त्यातून बाहेर पडायचे धैर्य, आई-वडिलांचं प्रेम, त्याग, विशेषतः वडिलांचं, आणि स्त्रियांबद्दल आदर. अगदी. हे विचार पारंपरिक वाटले तरी त्यांची किंमत आजही कमी झालेली नाहीये. कुटुंबाचं महत्त्व, नात्यांमधला ओलावा, सामाजिक जबाबदारी, हे सगळं पुन्हा एकदा अधोरेखित होतं. हो, संदेश अगदी सार्वत्रिक आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. महाराज ज्या कळकळीनं वडिलांची मुलीच्या सन्मानाबद्दलची चिंता व्यक्त करतात, ती चिंता किंवा समाजाचा मुलीच्या वागण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो पिढ्या बदलल्या तरी तसाच आहे का, की काही बदललंय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.